मनोज जरांगे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर ते आता थेट अंतरवाली सराटी इथं जात आहेत। आपण पाहतो आहोत त्यांचा ताफा इथं निघालेला आहे। आपण त्याची ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत। अनेक वाहनांचा हा ताफा सध्या अंतरवाली सराटीच्या दिशेने चालला आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या रुग्णालयातून जरांगेंना डिस्चार्ज देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ते थेट अंतरवाली सराटीकडे चाललेले आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। कृष्णा, ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर बीड हायवेवरची आणि अनेक गाड्यांचा ताफा घेऊन मनोज जरांगे पाटील हे डिस्चार्ज झाल्यानंतर आंतरवली सराटीला या ठिकाणी निघालेले आहेत। मात्र एवढं मोठं शक्ती प्रदर्शन नेमकं कशासाठी केलं जातं या प्रश्नाचं उत्तर मिळू शकलेलं नाही। मात्र ज्या मार्गामध्ये ओबीसींचं आंदोलन झालेलं होतं त्यातूनच या सगळा ताफा जाणार आहे। त्यामुळे कदाचित त्यासाठी एक मोठ्या प्रमाणावरती गाड्या घेऊन जरांगे पाटील या ठिकाणी निघालेत। आंतरवलीला ते काही तासाभराचा प्रवास केल्यानंतर ते पोहोचतील आणि त्यानंतर ते तिथे लोकांना काय संबोधित करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे कारण की पोलिसांना कुठलाही अनुचित प्रकार किंवा असं काही अनुचित घटना घडू नये त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त देखील दिलेला आहे। मात्र मोठ्या प्रमाणावरती अनेक गाड्यांचा ताफा घेऊन जरांगे पाटील हे डिस्चार्ज झाल्यानंतर रुग्णालयातून अंतरवलीला निघालेले आहेत। ठीक आहे कृष्णा, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।